हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासोबत इंडोर प्लांट्सची काळजी कशी घ्यायची याच्याशी रिलेटेड 5 अगदी सोप्या स्टेप शेअर करणार आहे. या टिप्समुळं पाणी कधी घालायचं, झाडं कुठं ठेवायची, क्लिनिंग कसं करायचं, असे जे थोडेसे टीडियस किंवा किचकट वाटणारे जे टास्क आहेत ते तुम्हाला अगदी सोपे होऊन जातील आणि इंडोर प्लांटची काळजी घेणं अगदी सोपं होईल त्याच्यामुळे. तर चला, वेळ न घालवता आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात. बरेचसे जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांना रोज पाणी घालायची गरज पडत नाही. तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असतील ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की वरचा लेअर कोरडा झाल्यानंतर झाडांना पाणी घालायचं, पण ही प्रोसेस थोडीशी डिफिकल्ट वाटते. तर एक सोपी गोष्ट म्हणजे आठवड्यातला कुठलाही एक दिवस ठरवून घ्यायचा, वीकेंड असेल किंवा वीकडे असेल, आणि त्या दिवशी सर्व झाडांना व्यवस्थित पाणी घालायचं. पावसाळा असेल, हिवाळा असेल, 8 दिवसातून एकदा तुम्ही पाणी घालू शकता. उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी घालायचं. पाणी इतकं व्यवस्थित घालायचं की प्रत्येक मुळापर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि कुंडीतून ते ड्रेन आउट झालं पाहिजे. जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांना डायरेक्ट सूर्यप्रकाशाची गरज नसते. मग तुम्ही कुठे ठेवू शकता? जिथे व्यवस्थित आणि भरपूर उजेड येतो अशा ठिकाणी तुम्ही ही झाडं ठेवू शकता. त्याच्यामुळे झाडं वाढतात आणि जर हवा थोडीशी खेळती असेल तर त्याच्यामुळे झाडांवरती कीड पडत नाही किंवा पेस्टचा अटॅक होत नाही. इंडोर प्लांट्सच्या पानांवरती बऱ्याचशा वेळेस धूळ जमा होते, कारण जेव्हा आपण क्लिनिंग वगैरे करतो तेव्हा ती धूळ झाडांवरती बसते. त्याच्यामुळे क्लीन करणं म्हणजे झाडांना स्वच्छ करणं गरजेचं पडतं. जेव्हा आउटडोअर प्लांट्स असतात आपण त्यांना पाणी घालतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली स्वच्छ होतात, पण इंडोर प्लांट्सला आपल्याला थोडासा वेळ काढून क्लीन करायची गरज पडते. ओला नॅपकिन घेऊन एक एक पान पुसणं थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली पाण्याचा स्प्रे झाडांच्या पानावरती मारू शकता आणि ती तशीच ठेवू शकता. सुकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही ते झाडं जागेवर ठेवू शकता किंवा वेळ असेल तर ती पानं वाईप आऊट करा. त्याच्यामुळे झाडांची फोटोसिंथेसिस करण्याची प्रक्रिया जी स्लो झालेली असते ती पुन्हा स्टार्ट होते आणि झाडं छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. डेकोरेटिव्ह प्लांट्स आहेत त्याच्यामुळं क्लीन केल्यामुळे ती सुंदर दिसतात. बऱ्याचशा वेळेस आपण झाडांची जागा बदलतो. काही फंक्शन असेल किंवा आणखीन काही असेल तर आपण हॉलमधलं झाड बेडरूममध्ये, बेडरूममधलं किचनमध्ये असं ठेवतो. पण त्याच्यामुळे होतं काय, ज्या जागी आपण झाड ठेवलेलं असतं ते त्या जागेमध्ये सेट झालेलं असतं, लाईटिंग कंडिशनला सेट झालेलं असतं. त्याच्यामुळे शक्यतो जिथं जे झाड ठेवलेलं आहे तिथेच ते ठेवावं, त्याच्यामुळे झाड डिस्टर्ब होत नाही. नर्सरीतून आणल्या झाडाचं रिपॉटिंग करू नये, कारण काय होतं, नर्सरीमध्ये ते झाड एका मेंटेन टेम्परेचरला, ह्युमिडिटीला असं वाढत असतं आणि आपण घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या वातावरणामध्ये सनलाईटनुसार किंवा बाकीच्या फॅक्टरनुसार त्या झाडाला सेट व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जेव्हा ते झाड अगदी व्यवस्थित सेट होतं, त्याच्यामध्ये नवीन पानं आलेली तुम्हाला दिसतात, झाड वाढायला लागलेलं दिसतं, तेव्हाच त्याचं रिपॉटिंग करावं. त्याच्यामुळे तुमचं झाड डॅमेज होत नाही, स्ट्रेसमध्ये जात नाही आणि आपल्या वातावरणामध्ये पुन्हा वाढायला सुरू होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूयात गार्डनिंग रिलेटेड अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.